शेतकरी मित्रांनो, हरभरा सिलेक्शन 1044 आपण इथं या हरभऱ्याची पेरणी करून साधारणतः 1.5 महिना झालेला आहे आणि त्याच्यानंतर याच्यावर उगवणी झाल्यानंतर 8 ते 10 दिवस अवकाळी पावसाची झड चालू होती. भरपूर पाऊस पडला तरीही इथं आपल्याला मर वगैरे दिसत नाहीत. नंतर आपण इथं यामधलं सोयाबीन निघालं होतं, गवत निघालं होतं, ते डवरणी केली, पुन्हा डवरणी केली सोयाबीनचा भाग जास्त असल्यामुळं, आणि नंतर सोयाबीन बरंच फुटले असल्यामुळं 2दा डवरणी करून तिसऱ्या वेळेस आपण निंदन केलं आणि अंतर हे 3 फूट ठेवलेलं आहे. आणि आज इथं आपण बघू शकता, त्याच्यानंतर आपण 25 किलो युरिया एकरी फेकून, मर वगैरे लागत होती त्यामुळे युरिया 25 किलो मुळ्यांची वाढ होण्यासाठी आपण इथे फेकलेलं आहे. नंतर पाणी दिलं तुषार संचाने 4-4 तास आणि त्याच्यानंतर आपण या पिकावर सिजेंटाचं रेडोमिल गोल्ड 40 ग्राम, इमामेक्टिन 10 ग्राम आणि इसाबियन 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारा केलेला आहे चार्जिंग पंपाने. आणि आज साधारणतः 5 ते 6 दिवस झाले आहेत. आपला जो चणा आहे अशा प्रकारे इथं आपल्याला डेव्हलप झालेला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण इथलं आज नियोजन बघत आहोत आणि वाढही चांगल्या प्रकारे दिसत आहे. आपण इथं चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला दिसत आहे. हे बघा अशा प्रकारे, आणि वाढीवर आहे सध्या. आणि जे बुरशीचा अटॅक आहे तो फार कमी झालेला आहे आता. कारण कसं, याच्यावर जास्त झडीच्या पावसामुळं मर वगैरे जास्त लागत होती, परंतु यातला काडी कचरा आपण काढल्यामुळं मरीचं प्रमाण कमी झालं आणि युरिया फेकल्यामुळे सुद्धा मरीचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे.